हॅलो हाय नमस्कार, मी भारती. माझ्या हेअर क्वीन चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत हेअर ऑइलिंग. हेअर ऑइलिंग जे आहे आपण रोज डेली यूज करतो. तर बघा माझे केस जे आहेत तुम्हाला दिसत आहे व्हिडिओमध्ये पूर्ण ते चिकटलेले आहे. तर माझे केस जे आहेत मी अगोदरल्या दिवशी मी ऑइलिंग करून घेतली होती. त्याच्यानंतर माझ्याकडे उरलेला तेल होता तो मी दुसऱ्या दिवशी ऑइलिंग करून घेत आहे. ऑइलिंग करून घेताना आपल्याला 4 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत जेणेकरून आपल्याला लक्षात राहिल्या पाहिजे, केसाची वाढ झाली पाहिजे. तर सगळ्यात आधी आपल्याला केसांना हळूहळू तुम्ही व्हिडिओमध्ये बघता तर मी कशी ऑइलिंग करत आहे तर तशीच आपल्याला ऑइलिंग करत आहे. तुम्हाला जास्त थोडासा जरी टाइम नसेल किंवा तुम्हाला खूप घाई असेल, कुठं जायचं असेल तर तुम्ही व्हिडिओ सेव्ह करून ठेवा. नेक्स्ट टाइम तुम्ही व्हिडिओ पाहून घ्या. जेव्हा तुम्हाला टाइम मिळेल तेव्हा तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. तर बघू शकता मी इथं हेअर ऑइलिंग करून घेत आहे आणि माझे किती लांब आणि लचक केस झाले आहेत आणि खूप मोठे पण झाले आहेत. तर माझ्या केसांना पाहता बरोबर कुणालाही वाटतं का तू का लावते, का यूज करते? तर बघा मी काहीही यूज करत नाही. शुद्ध नारियल पॅराशूटा मी नारियल तेल घेते, त्याच्यामध्ये टाकले आहे व्हिटॅमिन ई ची कॅप्सूल आणि त्याच्याने मी हेअर ऑइलिंग करून घेत आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा जेणेकरून तुम्हाला पण किती रिझल्ट येते आणि किती दिवसात येते, किती हप्त्यामध्ये रिझल्ट येते, तर तुम्ही हा व्हिडिओ पाहून नक्की एकदा कमेंट करा आणि मला सांगा कमेंट मध्ये की ताई मला रिझल्ट आला आहे की नाही आला आहे. तर सगळ्या ताईंचे प्रश्न असतात की माझे केस गळतात, माझे केसाची वाढ होत नाही, माझ्या केसात कोंडा झालेला आहे, अजिबात वाढ हटून गेली, मी का करू? किती सारे व्हिडिओ पाहिले, कोणी जे रेसिपी सांगितली ते केली, तरी पण माझ्या केसाला अजिबात आराम पडलेला नाही. तर हे बघा हे रेमेडी तुम्ही यूज करून बघा. तर मी जो तेलाचा व्हिडिओ आहे, बनवण्याचा व्हिडिओ आहे तो टाकलेला आहे माझ्या युट्यूब चॅनल वरती, तो टाकलेला तो जाऊन बघा. तर माझ्याकडे जो तेल बाकी होता मी तो तेल यूज करून घेत आहे. तर याच्यामध्ये मी टाकलेली आहे व्हिटॅमिन ई ची कॅप्सूल. तर बघा व्हिटॅमिन ई जे आपण आहे ते शरीरामध्ये आपल्याला खूप फायदेशीर ठरतो. केसावर, चेहऱ्यावर खूप फायदेशीर ठरतो. तर बघा अशी आपल्याला मालिश करून घ्यायची, आपल्या केसाची जडापासून मुळापर्यंत आपल्याला जे मालिश करून घ्यायची आहे. आता बघा आपण पूर्ण जी केसाला मालिश झालेली आहे तर आपल्याला क्लचर लावून ठेवायचा असेल तर तुम्ही क्लचर लावू शकता किंवा जुडा बांधून ठेवायचा असेल जुडा बांधून ठेवू शकता. पण तुम्हाला वेणी घालून ठेवायची असेल तर वेणी घालून ठेवू शकता. तर मी इथं बघा जुडा बांधून घेत आहे. तर पूर्ण केसाला जे मालिश झालेली आहे आपल्याला चांगली हलकी हलकी आपण इथं मालिश करून घेतली जेणेकरून आपल्या मुळांना केसांना पूर्ण जे आपली मालिश व्हायला हवं. तर कुठंही आपले केस हे झालेले आहे, सुटलेले नाही आहे. तर पूर्ण आपल्या केसाला जे इथं मालिश झालेली आहे. तर बघा केस किती छान आणि मस्त दिसत आहे, तर सिल्की आणि स्मूथ. तर हे माझे थोडे चिकटलेले केस आहेत. तुम्हाला वाटत आहे की इथे चिकटलेले केस आहेत, तर हे केस जे आहे चिकटलेले अगोदरल्या दिवशी मी तेल लावून घेतल्यामुळे हे थोडे माझे केस चिकटले दिसत आहेत. तर आता मी इथं बघा जुडा बांधून घेत आहे. पूर्ण जे आहे जुडा बांधून ठेवला. साधारणतः 1 तास आपल्याला जुडा बांधून ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला वॉश करून घ्यायचे आहे. तर मी बघा इथं जुडा बांधून ठेवला आणि आता मी थोड्या वेळाच्या नंतर इथं साधारणतः 1 किंवा 1.5 घंट्याच्या नंतर मी इथं केस वॉश करून घेणार आहे. तर आपली ऑइलिंग जी आहे आता पूर्ण पूर्ण हेडला, पूर्ण डोक्याला, मुळाला पूर्ण झाली पाहिजे. आता बघा इथं मी पूर्ण केस आहे ते वॉश करून घेतले आणि त्याच्यानंतर फॅनच्या सहाय्याने मी इथं केस वाळवून घेत आहे. तर अगदी मी इथं थोडा फास्ट केलेला व्हिडिओ आहे जेणेकरून मोठा झाला नाही पाहिजे, कारण तुम्हाला पाहायला पण आवडला पाहिजे. तर बघा पूर्ण जे आहे मी तर फॅनच्या मध्ये वाळवले केस आणि त्याच्यानंतर उन्हामध्ये आली. तर उन्हामध्ये माझे केस जे आहेत ते वाळवून राहिलेली आहेत. असं आहे माझं रुटीन. तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ आजचा माझा, तर नक्की कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओला एक लाईक करा. तर हे आहे माझी हेअर रुटीन. मी कधी पण केस धुते तर अगोदरल्या 1-1.5 तासाच्या अगोदर मी केसांना ऑइलिंग करते, त्याच्यानंतरच केस धुते आणि जे ऑइलिंग मी करते ते ऑइलिंग मी स्वतः रेमेडी तयार करून मी बनवून ऑइलिंग करून घेते या केसांना. माझी केस स्मूथ, लांब, लचक, दाट, घनघोर केस झालेले आहेत. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये माझे किती केस लांब आहेत. तर
कुणालाही विश्वास येणार नाही. पण तुम्ही नक्की, आता तुम्ही म्हणाल की मी आता एक दिवस केलं आणि सोडून दिलं, तसं होणार नाही. तुम्हाला हप्त्यातून एक दोनदा असं लगातार यूज करणं पडेल. त्याच्यानंतरच आपल्याला काही हप्त्यानं पण आपल्याला आराम लागू शकतो. तर आराम लागेल पण लागेल, हे नक्की आहे. तर बघा, पूर्ण केस जे आहे तर आपण उन्हामध्ये वाळवून घेत आहोत आणि त्याच्यानंतर बघा, आपण इथं वाळवल्याच्या नंतर आपल्याला थोडे वाळले, आपल्याला त्याच्यानंतर आपल्याला मोठ्या दातीच्या कंगव्याने केस करून घ्यायचे आहे, जेणेकरून आपले केस गळले नाही पाहिजे. तर इथं केस जे आहे आपण वाळवून घेतले, छान आपण हळूहळू सुकवून घेतले आणि उन्हाच्या सहाय्याने आता आपले केस वाळलेले आहेत. त्याच्यानंतर आता आपण करणार आहोत केस. तर बघा, इथं आपण पूर्ण जे केस आहेत इथं वाळलेले आहेत, तुम्ही बघू शकता. आणि तुम्हाला कोणताही जर विचारायचा असेल प्रश्न, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. तर बघा, आता आपण केस करून घेऊ. इथं मोठ्या दात्याने आता मी केस करून घेत आहेत. तर बघा, पूर्ण वाळून गेलेले केस आहेत आणि बघा किती स्मूथ, सॉफ्ट, मस्त केस दिसत आहेत आणि मुठीत पण आपले केस मावून नाही राहिले, एवढे जाड केस झालेले आहेत आपले. तर हे रेमेडी आहे किंवा हे जे ऑइल बनवलेलं आहे, हे मी कसं बनवलं आहे, तर याच्यावर तुम्हाला विचारायचं असेल किंवा माझा व्हिडिओ पाहायचा असेल, तर तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. मी रेमेडीचा व्हिडिओ टाकलेला आहे. तर पूर्ण हेल्पफुल आपले केस इथं झालेले आहेत. तर तुम्ही बघू शकता किती जाड आणि लांब लचक केस आहेत. आणि असा होता माझा छोटासा व्हिडिओ. तर तुम्हाला कसा वाटला तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा, ताई तुमचा व्हिडिओ आम्हाला आवडला. आता तुम्ही म्हणता की केस तुमचे कसे वाढले, का वाढले? तुम्ही म्हणता की आपण व्हिडिओ पाहिला आणि सोडून दिला, आपण केलंच नाही, तर अजिबात फायदा लागणार नाही. तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि त्याच्यानंतर तुम्ही महिन्यानी पहा, 2 महिन्यांनी पहा व्हिडिओ. मला कमेंटमध्ये येऊन सांगा, मला आराम लागलं, नाही लागलं. चला मग, अशाच व्हिडिओ सोबत पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय बाय.